नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में कांग्रेस के वरिष्ठ नेता सुनील केदार पर नागपुर मध्यवर्ती सहकारी बैंक घोटाले के पैसे लौटाने की मांग की जा रही है। रामटेक उप विभागीय अधिकारी ने मांग की है कि नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक घोटाला करने वाली पूर्व मंत्री सुनील केदार और 5 अन्य आरोपियों को गिरफ्तार किया जाए और उनकी चल अचल संपत्ति को जब्त कर किसानों और खाता धारकों को आरोपियों से वसूली गई तय रक्कम ब्याज सहित लौटाई जाए। यात माझी मागणी अशी आहे की 1999-2000 दरम्यान हा घोटाळा झाला आणि तत्कालीन बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री श्री सुनील केदार साहेब यांनी आणि त्यांच्यासोबत इतर 5 सहकारी यांनी ठराव घेऊन एकमताने संपूर्ण अधिकार आपल्याकडे घेऊन संगनमताने तो सुनिश्चित करून तो घोटाळा केला आणि त्या घोटाळ्यामुळे गोरगरीब अनेक लोकांचे त्यावेळेस म्हणजे आजपासून 24 वर्षापूर्वी ज्याची वय 50, 55, 60, 65 याच्या मधात असेल त्या सर्व लोकांचे पैसे तिथे अडकले। त्यावेळेस अनेक लोक उपचार अभावी मरण पावले, दवाखान्यात उपचारासाठी पैसा उपलब्ध होऊ शकला नाही। अनेक लोक त्यावेळेस आपल्या मुलींचे लग्न करू शकले नाही कारण त्यांनी आपल्या मुलींच्या लग्नांसाठी त्या शेतकऱ्यांनी ठेवी ठेवल्या होत्या। अनेक शिक्षकांचे पगार तिथे अडले, अनेक ग्रामपंचायतीच्या शासकीय योजनांचे पैसे तिथे अडले, अनेक शेतकऱ्यांची एफडी तिथे अडकली, अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळेस आत्महत्या केली आणि त्यानंतरही 22 वर्ष 23 वर्ष हा घोटाळ्यात राजकीय जे आपला वजन होता त्याचा वापर करून माननीय केदार साहेबांनी सतत ही सुनावणी टाळत आले आणि न्यायपालिकेला आपल्यालाही माहिती आहे कायद्यात अनेक तरतुदी आहे, म्हणजे कोणी खून करूनही निर्दोष सुटतो परंतु माणसाचा तर जीव जातो ना। तर असे कायद्याचा फायदा घेत त्यांनी आज 22-23 वर्षापर्यंत स्वतःला वाचवून ठेवलं। शेवटी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं आणि 2021-22 पासून या प्रकरणाला गती आली। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की इतके वर्ष कसे तुम्ही प्रकरण थांबवून ठेवता यावर तात्काळ निर्णय घ्यावा। सुप्रीम कोर्टाचा दंडूक चालल्यामुळे फटाफट खालच्या न्यायालयाने गती वाढवली आणि त्यांना शिक्षा झाली 5 वर्षाची। आता 5 वर्षाची जी शिक्षा झाली त्यातही त्यांनी जामीन मिळवला आणि जामीन मिळवून म्हणजे ती तरतूदच आहे त्यामुळे जामीन मिळवला, परंतु त्यावेळेचे जे 150 कोटी होते त्याची आज सरकारी व्हॅल्यू 1444 कोटी रुपये झाली। म्हणजे त्यावेळेस ज्या गरीब माणसाचे 5000 रुपये बँकेत होते त्याची आज 80,000 रुपये झाले, ज्याचे 1 लाख रुपये होते त्याचे आज 10 लाख रुपये झाले। परंतु त्यावेळेस जे ठेवीदार होते त्यांची वय आज आपण गृहीत धरली की त्यावेळेस त्यांची 55, 60, 65च्या मध्यांतरी असेल तर ते आज ते जिवंत नसतील, हयात नसतील। 70% लोक त्याच्यातले मरण पावले आणि त्यामुळे त्याची सेकंड पिढी आणि तिसरी पिढीला माहीतच नाही की माझ्या स्वतःचे इतके पैसे त्या बँकेत आहे। म्हणून त्या शासनाला ही मागणी आहे की यांच्या चल अचल संपत्तीची जप्ती करून 1444 कोटी यांच्याकडून वसूल करावे आणि ज्या गोरगरीब जनतेचे जे पैसे आहेत, शेतकऱ्यांचे पैसे आहे, महिला भगिनींचे पैसे आहे, त्या खातेदारांना नोटीस पाठवून त्यांना आजच्या मूल्यांकनानुसार ती रक्कम परत करण्यात यावी।